नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये। आपला हा ब्लॉग आहे आजचा। आपण याच्यासाठी म्हणतो की आपण चाललो आज भराडी देवीच्या जत्रेला, अंगणेवाडीच्या जत्रेला चाललो आहे। तर आपण जत्रेला चाललो आहे 5 जण, मी, श्वेता, किरण, निमिषा आणि राजू। तर आपण 5 जण चाललो आहे आणि आपली आजची गाडी आहे तुतारी, आणि ती पण 29 तारीख म्हणजे आज 12/5ची म्हणजे उद्या 29 तारीख आहे। तर त्यानुसार ती 29 तारखेची तुतारी आहे। आम्ही ही 2 दिवस अगोदरचीच ट्रेन काढली, कारण आम्ही थोडासा प्लॅन वेगळा होता। मी लवकर जाऊन तिथे फिरणार आहोत, जत्रा करून पुन्हा 2 दिवस फिरणार आहोत आणि मग येणार आहोत। म्हणजे 29, 1, 2, 3, 4ला संध्याकाळी आमची पुन्हा रिटर्नची ट्रेन आहे। तर आपण आता निघतो आहे। आता 10 वाजता निघायचा प्लॅन आहे। भाईंदरवरून ट्रेन पकडणार आहोत, दादरवरून तर ट्रेन सुटते तुम्हाला माहितीच आहे। तर आपण आता निघूया। आता मी तुम्हाला दाखवतो काय काय तयारी केलं आहे। हे आपल्या नॉर्मल छोटा बॅग, कॅमेरा आणि इथे आमच्या माझी आणि स्वतःची 2 बॅग आहेत। तर पॅकिंग तर सगळी झालेली आहे, सगळी तयारी केली आहे। आणि आपण हा व्हिडिओ आहे तो आता ट्रॅव्हलिंगचा करणार आहोत, आजपासून उद्या रिसॉर्टपर्यंत पोहोचेपर्यंतचा, आणि त्यानंतरचे वेगवेगळे आपण एपिसोड करणार आहोत। म्हणजे हा पूर्ण ही सिरीज 5 दिवसाची आपण एपिसोड वाईज करणार आहोत। तर आम्ही आता निघतो आहे। तर तुम्ही पण चला आमच्याबरोबर अंगणेवाडीच्या जत्रेला, भराडी आई देवीच्या दर्शनाला, आणि तुम्ही पण चला आणि मजा करूया, दर्शन करूया, धमाल करूया। चला तर। आम्ही गपचूप तिकीट नाही काढल्या, आम्ही तिकीट काढल्या। तुम्ही गपचूप दरवर्षी जाता हो। गपचूप जाता। आम्हाला एकदा पण नाही विचारलं अंगणेवाडीला येताव काय चालते। अरे आपण ट्रेननी गेलो असतो, तुम्ही तिघांनी आपण। मित्रांनो आम्ही ते निघालो आहे, दिसेल मागे लॉक केलं डोअर, आणि आता इकडे शेता खाली उतरते, मी उतरतोय, राजू उतरलाय खाली। काय भरपूर वजन आहे। तर आता आपण भेटूया प्लॅटफॉर्मवरती। काय रे मित्रांनो मी आता रिक्षात बसलोय। ही मोठी ही ठीक आहे, जाऊन। मित्रांनो आम्ही आता भाईंदरवरून 10:15ची ट्रेन पकडले, आणि ट्रेन आली तेव्हा आम्ही काही चढलो, पण आता आम्ही मीरा रोडला व्हिडिओ स्टार्ट केला आहे। ते दिसतील आम्ही सगळे आलो आहे। पहिल्या 2 लेडीजमध्ये होत्या, नंतर यांना जेंट्समध्ये घेऊन आला आहे। तर आता किती वाजेपर्यंत पोचतं आहे बघूया। आम्ही आता दादरला पोचलो, दिसतील तुम्हाला हे ठीक आहे, इथे उभे आहे सामानासकट, आणि आमची ट्रेन तुतारी लागली आहे 11 नंबरवर। मित्रांनो तुतारी आले 15 मिनटं अगोदर आले, म्हणजे 11:15 वाजताच आले, सॉरी 11:45ला, सॉरी 11:15ला, 11:15लाच आले। आणि आम्ही सीटवर बसलो आहे, बाजूला निमिषा आहे, दिसेल तुम्हाला निमिषा। हा पण नाही जागा आहे, नंतर कर। चला जागा भेटल्या आहे, बॅगा लागल्या आहेत, आता थोडं होईल थोडं जागूया, आणि नंतर जसं होईल तसं झोपूया। पुढे झोपू करणार। मित्रांनो आमची जी ट्रेन आहे दादर सावंतवाडी, दिसेल तुम्हाला इथे, ते सगळे बसलेले दिसेल। इथे निमिषा बसले आहे, इथे श्वेता बसले आहे, आणि किरण येतोय, दही घ्यायला गेला आहे। भेटला मित्रांनो, तुम्हाला दिसेल इथे निमिषाने ठेपले आणलेत। आता इथे खातोय, मी खाल्लं, खाण्याच्या ह्याच्यामध्ये लक्षात नाही राहिलं व्हिडिओ काढवायचा। ते लोक आता खात आहेत। किरणचं खाऊन झालं आहे, राजूचं खाऊन झालं, आणि माझं पण खाऊन झालं आहे। किरण RACची मजा येते, 3रा वेळ झाले आहे। अभी हम लोग यूज्ड हो गया RAC। कसं वाटतं RACमध्ये बसून?
झोप लागते निवेश, आपको लगता है क्या नींद? एकदम मस्त नींद आली. कोण कोणाच्या पायाचा वास घेतो? तिसरे टाइम आहे RAC. मित्रांनो आता आम्ही संगमेश्वर स्टेशनला उतरलो आहे. म्हणजे गाडी थांबली आहे, गाडीचा स्टॉप आहे आणि सकाळचे वाजले 6. आता उतरलो आहे. आता बघू, चहा घेऊन परत झोपू. थंड मस्त. वेळेवर तर आहेच ट्रेन, थोडी एक 10 मिनटं लेट असेल तर. मित्रांनो आता क्रॉसिंग आहे, बाजूला करमळी येऊन थांबले, आमचीही थांबले आणि दादर रत्नागिरी आता इथे मुंबईला निघाले ती. तर अजून किती वेळ लागेल माहीत नाही. आता 10 मिनटं झाल्यात, आम्ही खाली चहा घेतले आहे, चहा पितो आता. बघू आता जशी सुटेल तशी आम्ही निघू. मित्रांनो तुम्हाला दिसेल इथे प्लॅटफॉर्मचे किनार म्हणजे एज तुटलेले आहेत. आता आमचा डोअर इथे चालू आहे संगमेश्वरला. असे खूप जागी असे तुटलेले आहेत. तर जेव्हा कधी उतराल चढाल झोपेत असाल तर काळजी घ्या उतरताना. आता कणकवली आले, दाखवतो तुम्हाला. सगळे उठलेत. ही मेन उठले, हे इकडे दिसेल. आता उठलो आहे. कणकवली आलं, कणकवली येईलय, कणकवली येईलय. शेंगा शेंगा श्वेता शेंगा खाते. डाळे घातले. सिंधुदुर्ग स्टेशन आलं. स्टेशन पुढे गेलो म्हणून मधला लेडीज पकडा सांगत होतो मला. पुढचा लेडीज गेला. चला आधी उतरून घेऊया. अरे मीच दिसतोय. ए इधर इधर इसके साथ मी पण तर आमची ट्रेन चालली आहे आणि आता आम्ही उतरलो आहे. मागे दिसेल तुम्हाला सिंधुदुर्ग स्टेशन. तर आता बॅगा उचलूया आणि पुढे जायचं आहे वेस्टला, ईस्टला. काय इकडचं ईस्ट वेस्ट काय माहिती आपल्याला. जिकडे जायचं तिकडे त्याच्या मागे मागे जाऊया. मित्रांनो मी आता इथे स्टेशनच्या इथे काय नाही सांगतो आहेत ना उभे, स्टेशनच्या बाहेरच नाश्ता करतो आहे. आणि आमची गाडी इथे आली आहे. मागे तिथे दिसेल इनोवा आहे ते. समोसा किती? 1 समोसा 2 वडापाव. 3 चहा. 3 चहा. गोड चहा. गोड चहा. साखर खूप आहे, साखर नाही आहे चहामध्ये. म्हणजे किरण जाऊन सांगू नका की चहामध्ये साखर नाही आहे, एवढी कमी चहा साखर आहे चहामध्ये. मित्रांनो दिसेल इथे गाडी आले. आता आम्ही सर्व येऊन आता नाश्ता केला. आता इथे गाडीमध्ये बॅग लोड करतोय. मित्रांनो मला बघा कुठे बसवलंय, शेवटच्या सीटवर सामानासकट. आणि हे सगळे पुढे बसलेत बघा. पाहिजे आता काय नको मला, नको मी आडवा होणार डायरेक्ट. आलं ते हे होतं, रस्ता असा नव्हता. आता गाडीत बसलोय. आता चाललो डायरेक्ट रिसॉर्टवरती, पूर्वज रिसॉर्ट आम्ही जे बुक केलं ते. मित्रांनो आम्ही
ज्या हॉटेलला थांबणार होतो तिथे पोचलो आहे, पूर्वज रेस्टॉरंट. तर बॅगा घेऊन आता आम्ही चाललो आहे आधी इन्क्वायरी करायला कुठला रूम दिला आहे, बुक केला आहे कसं काय ते. हां मोठाच रूम घे रे, कॉर्नर असेल तर सगळ्यात बेस्ट. पाहुणे येतात की जातात? येता कुठे येता? चला चला मित्रांनो, हा इथे रूम आहे आणि आता आम्ही सामान घेऊन वर आलो. आता आज जाऊ मित्रांनो. आम्ही सगळ्या रूममध्ये सेटल झालो आहे. श्वेता आणि निमिष आता फ्रेश होत आहेत. आम्ही जरा खाली बसून वारा खातो आहे. तुम्हाला दाखवतो हॉटेलमधून दिसणारा सुंदर असा नजारा दिसेल तुम्हाला. समोरच समुद्र किनारा आहे, लाटांचा आवाज येत असेल तुम्हाला. स्वच्छ सुंदर असा समुद्र किनारा आहे आणि आम्ही जरा वारा खातो आहे, थोडा फ्रेश होतो आणि मग पुन्हा भेटतो तुम्हाला. तुम्हाला दिसेल इथे सगळ्या नारळाच्या बागांमध्ये आम्ही आहे. म्हणजे नारळी अशी जास्त नाही आहेत, लाईनीने लावलेल्या आहेत आणि मी झोपलोय बघा कुठे ते दिसतो असेल तुम्हाला. दिसतोय ना. आणि इकडे वरती रूम आहे आमचा, जो आम्ही घेतला इथे पूर्वज रिसॉर्टमध्ये. हा इकडे समोर त्या साईडला समुद्र किनारा आहे. हळू नको पडाल, पडायला होणार तेव्हा. मित्रांनो, मी आता फ्रेश झालो आहे, तयार झालो आहे. आता आम्ही निघणार आहोत पुढच्या स्पॉटकडे. सिंधुदुर्ग किल्ला आणि रॉक गार्डन बघायला जाणार आहोत. पण ते आपण वेगळा एपिसोड म्हणजे वेगळा व्लॉग करणार आहोत त्याचा. हा व्लॉग फक्त आजचा ट्रॅव्हलिंगचा होता. आता जेवू, त्यानंतर हा व्लॉग आपण इथे संपू. आता आम्ही जेवायला बसतो आहे. दिसेल तुम्हाला एकदम समुद्राला लागूनच हे रिसॉर्ट आहे आणि इथे जेवायचं अरेंजमेंट आहे. बघूया आता जेवायला काय येतं ते. आपण रिसॉर्टची टूर नंतर दुसऱ्या व्लॉगमध्ये करू. आता सध्या आपण जेवून निघूया. वेळ झाला, आज उशिरा चालला, ट्रेन 1 तास लेट होती. मित्रांनो, तुम्हाला दिसेल इथे जेवण आलं आहे आणि आज गुरुवार असल्यामुळे व्हेज आहे. आणि आमच्या या पिकनिकमध्ये आज पहिला दिवस आहे आणि पहिल्याच दिवसाचं दुपारचं जेवण तुम्हाला दिसेल इथे. काय आहे किरण, सांग जरा. डाळ भात, पापड, लोणचं, सोलकढी आणि ही चवळीची उसळ आहे आणि एक कोबी बटाटा आहे. अगदी घरगुती जेवण आहे. पापड आहे. बघूया टेस्ट करून सांग कसं. लोणचं पण आहे, मिरची मागवली आहे. कोणी खाल्लं, टेस्ट केलं, कैसा आहे, जल्दी बताओ. या जेवायला. जेवायला या, खाऊन सांगा कसं लागतंय ते. सगळ्यांनी कोबीच सुरू केली रे आधी. चांगलं आहे, टेस्टी आहे. नॉनव्हेज पण टेस्टी असणार. एक नंबर. चला आधी जेवून घेऊया, मग आपण भेटू. तर चला जेवायला या, आता आमच्यासोबत जेवण करूया. मित्रांनो, आता आमचं जेवण वगैरे झालं आहे आणि आम्ही ड्रायव्हरला फोन केल्याची गाडी आम्ही बुक केली त्याला यायला सांगितलं. तर आता आम्ही तुम्हाला जसं सांगितलं किल्ल्यावर आणि रॉक गार्डन आहे तिथे आजूबाजूचे जे पॉईंट आहेत ते बघायला चाललं. तर मी हा कालपासून जो ट्रॅव्हलिंगचा ब्लॉग सुरू केला होता, रिसॉर्टवरती येईपर्यंत, तयार होईपर्यंत, रेल्वेपर्यंत, जेवणपर्यंत पूर्ण ब्लॉग केला आहे. हा ब्लॉग मी इथेच थांबवतो कारण ब्लॉग मोठा होऊ नये म्हणून मी हा ब्लॉग इथेच एंड करतो. जर तुम्हाला हा आमच्या ट्रॅव्हलिंगचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. तर मी आता तुमची रजा घेतो, भेटतो नवीन व्हिडिओ घेऊन नवीन विषयासकट. विषय म्हणजे काय, आपला पुढचा सिंधुदुर्गचा एपिसोड असणार आहे. तर हा एपिसोड आपण इथेच थांबवतो आहे. तर बाय बाय.